पुढची बातमी पाहूया। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी गोळीबार करणाऱ्या 4 आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून मोबाईलसह इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले। राजस्थानच्या बहादुरगड परिसरातून चौघांना अटक करण्यात आली। मुंबई ब्रांचच्या क्राईम ब्रांचनं आणि बहादुरगड स्पेशल टास्क फोर्सनं ही कारवाई केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, रोहित शेट्टीच्या घरावरती हल्ला करणाऱ्या या 4 आरोपींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काय माहिती आहे? निश्चितच आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारेच रोहित शेट्टी यांच्या घरावरती खरं तर 4 गोळ्या या फायरिंग झाल्याची घटना घडली होती। त्यामुळे यानंतर अनेक सिने कलाकारांमध्ये खरं पाहायला गेलं तर एक भीतीमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। मात्र आता यानंतर मुंबई पोलिसांना अखेर या आरोपीला पकडण्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळतं। रोहित शेट्टी यांच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक केल्याची माहिती आता समोर आली आहे। त्याचबरोबर त्या आरोपीसह आणखी 3 जणांना जे आहे ते अटक करण्यात आले। त्यामुळे एक मोठी कारवाई जी आहे आता मुंबई पोलिसांकडून केलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर त्या आरोपींचे मोबाईल आणि काही त्यांच्याकडे असलेल्या संबंधित गोष्टी सुद्धा आता पोलिसांनी जप्त केल्या आहे। खरं म्हणजे राजस्थानच्या बहादुरगड येथून या चौघांना अटक केली आहे आणि मुंबई क्राईम ब्रांच आणि बहादुरगड स्पेशल टास्क फोर्स यांच्या संयुक्त कारवाईमुळे या संपूर्ण आरोपींना जे पकडण्यात आलं आणि त्यामुळे आता पुढच्या कारवाईसाठी या चौघांना जे आहे ते मुंबईत आणण्यात आलं आणि पुढची कारवाई जी आहे मुंबई पोलिसांकडून या चौघांवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यापूर्वी आपण पाहिलं की आरजू बिश्नोई यांनी सुद्धा ही घटना घडवून आणल्याची पोस्ट ही केली होती आणि ती पोस्ट सुद्धा चर्चेत राहिली होती। आता या संदर्भातला शोध मुंबई पोलीस या चौघांच्या माध्यमातून घेत आहेत का, या चौघांनी नेमकं कशा पद्धतीनं आरजू बिश्नोई असेल किंवा या संबंधित घटना घडवण्यासाठी प्रयत्न केले, या सर्व गोष्टींची तपासणी आता मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।